Good morning, student. Today we are going to study an interesting story, an astrologer's day. So let's see the story. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie cells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmera writing. नेहमीप्रमाणे तो आपल्या नेहमीच्या ठिकाणी जातो आणि आपल्या बॅगमधील साहित्य काढून एका चौकोनी आकाराच्या कापडावरती ज्याच्यावरती ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स असतात की जे आपल्याला समजायला अवघड जातील, परंतु सुपर नॅचरल असे काही सिम्बॉल्स असलेला एक चार्ट असतो. त्या चार्टवरती एक डझन कवरी सेल्स म्हणजे कवड्या त्या ठिकाणी ठेवतो. त्याचबरोबर एक नोटबुक असते, बंडल ऑफ पाल्मेरा रायटिंग्स, म्हणजे पोथी पुराणा वगैरे पूर्वी पेपरांची निर्मिती कमी होत असायची, म्हणून पाम नावाचा जो ट्री आहे त्याच्या पेजवरती लिखाण केलेले काही पेजेसचा तो बंडल त्या ठिकाणी ठेवतो. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching a look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. आणि त्याच्या कपाळावरती अतिशय ब्राईट रेस्प्लिनंट म्हणजे असं ब्राईटली सॅक्रेड ॲश म्हणजेच पवित्र जे भस्म असतं ते डोक्यावरती त्या ठिकाणी लावलेलं असतं. त्याच्यामध्ये वर्मिलियन म्हणजे शेंदूर मध्ये शेंदूर लावलेला असतो आणि त्याचे जे डोळे असतात ते अतिशय स्पार्कल्ड, म्हणजे असं त्या डोळ्यामध्ये एक चमक असते आणि त्या डोळ्यामधून आपल्या लक्षात येतं की तो कस्टमरच्या शोधामध्ये आहे आणि त्याचे कस्टमर जे आहेत त्याच्या ह्या लुकला अतिशय प्रभावित होतात आणि त्यांना अशी अपेक्षा असते की हा जो ज्योतिषी आहे तो आपलं भविष्य निश्चितच चांगल्या प्रकारे सांगू शकेल आणि त्याला प्रभावित होऊन ते त्या ठिकाणी जातात, आपलं भविष्य पाहतात आणि समाधानी होतात. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. आता या ठिकाणी लेखक त्याचं वर्णन करत असताना सांगतात की त्याच्या डोळ्याची जी पॉवर होती ती considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead. म्हणजे त्याचं जे डोकं आपलं त्याचं जे कपाळ आहे ते अतिशय त्या सॅक्रेड ॲशने आणि त्या वर्मिलियन म्हणजे शेंदुराने तो अतिशय चांगल्या प्रकारे पेंट केलेला असतो आणि खाली विस्कर्स दाढी मिशा ज्या आहेत त्या रचनेच्या मधून ते डोळे जे आहेत अतिशय स्पार्कल आणि तेजस्वी असे त्या ठिकाणी दिसत असतात. इवन अ हाफ वीड्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आणि त्याचे जे काय म्हणता येईल त्याला आपल्याला की विट एक बौद्धिक चातुर्य जे त्याच्याकडे जे अर्धवट असतो अर्धवटच बौद्धिक ज्ञान त्या ॲस्ट्रॉलॉजीचा त्याला असतो, परंतु त्याच्यामधून ती एक चमक निर्माण करण्याचं काम त्या आपल्या त्या सेटिंगमधून त्यांनी केलेलं असतं, आपल्या त्या लुकिंगमधून.
To crown the effect, he would a saffron colored turban around his head. आणि तो जो त्या लुकला आणखीन चांगल्या प्रकारचं इफेक्ट निर्माण व्हावं म्हणून तो क्राउन म्हणजे मुकुट आपल्या डोक्यावरती शाफ्रॉन कलर्ड टर्बन म्हणजे शाफ्रॉन भगव्या कलरचा रंगाचा एक फेटा असा गुंडाळलेला असतो. उंट हा वाईंडचा पास्ट पार्टिसिपल आहे. म्हणून तो त्या ठिकाणी तो गुंडाळलेला असतो. धिस कलर स्कीम नेवर फेल आणि असं म्हटलं जातं की ही कलर स्कीम जी आहे ती कधीच अपयशी ठरू शकत नाही. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. लेखकाने या ठिकाणी त्याच्याकडे जी गर्दी जमा व्हायची त्याची तुलना करत असताना ते असं म्हणतात की ज्या पद्धतीने मधमाशा आपल्या फूल असेल काही स्टॉक्स म्हणजे काही अशा कवळ्या त्या डाली फांद्या असतात देठ असतात त्याच्याकडे ज्या पद्धतीने आकर्षित होतात मध जमा करण्यासाठी त्याच पद्धतीने लोक सुद्धा या ॲस्ट्रोलॉजरकडे भविष्य पाहण्यासाठी जमा होत असायचे. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. आणि त्या टाउन हॉल पार्कच्या त्या ठिकाणी तिथून जो रस्ता जात असतो त्या रस्त्याच्या कडेला असलेला एक चिंचेचा झाड असतो त्या झाडाच्या खाली तो त्या ठिकाणी बसलेला असायचा. इट वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज आणि तो जो रस्ता होता विविध गोष्टीसाठी महत्वाचा होता. सर्जिंग क्राउड was always moving up and down this narrow road from morning till night. आणि त्या ठिकाणी आता सर्जिंग म्हणजे एक प्रकारची लाट असा अर्थ होतो. त्या लोकांची गर्दीची जी लाट असायची त्या ठिकाणी सकाळ संध्या म्हणजे सकाळ आणि सकाळपासून तर रात्रीपर्यंत त्या ठिकाणी त्या लोकांची ये जा अशी रहदारी चालू असायची. पण रस्ता जो असायचा तो एक अरुंद असल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय गर्दी असायची. A variety of trades and occupations was represented all along its way. आता या ठिकाणी बघा लेखकांनी आपल्याला सुरुवातीला ॲस्ट्रोलॉजरचा परिचय दिला. आता या ठिकाणी त्यांनी त्या बाजाराचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाजारामध्ये काय काय असतात कशा प्रकारचे वेंडर्स असतात त्याचं त्यांनी थोडं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. A variety of trades and occupations was represented all along its way. आणि त्या मार्गाच्या दोन्ही बाजूने विविध प्रकारचे व्यावसायिक धंदे करणारे लोक त्या ठिकाणी असतात. त्यात मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स अँड अबोव ऑल an auctioneer of cheap clothes who created enough din all day to attract the whole town. आणि त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या दुकाने असतात मग औषधी विक्रेत्यांच्या दुकाने आहेत त्या ठिकाणी चोरीचा माल विकणाऱ्यांची दुकान आहे त्या ठिकाणी जंक फूडच्या दुकाने आहेत काही मॅजिशियन्स आहेत अबो ऑल हे सगळे आहेतच. त्याचबरोबर त्या ठिकाणी स्वस्त कपडे विकणारे जे असतात ते लिलावामध्ये विकल्या जाणाऱ्यांच्या त्या दुकाने आहेत त्या ठिकाणी 100 रुपयाला काही घ्या अशा प्रकारचं उदाहरणार्थ
who created enough din all day to attract the whole town. आणि हा जो लिलाव करणारा व्यक्ती असतो, हा जोर जोराने त्या ठिकाणी ओरडून आपल्या मालाबद्दल लोकांना सांगतो आणि त्यांना आकर्षित करण्याचं काम त्या ठिकाणी तो करत असतो. डीन म्हणजे काय? डीन म्हणजे त्या ठिकाणी जोरजोरात ओरडणे, मोठमोठ्याने त्या ठिकाणी अ, आवाज देणे, एक खूप मोठा असा गोंगाट करणे, पुन्हा पुन्हा तीच तीच गोष्ट सांगण्याचा अर्थ होतो. पुढे बघू. नेक्स्ट टू हिम in vociferousness came a vendor of a fried groundnut. आणि त्या ज्योतिषीच्या बाजूलाच अतिशय आरडाओरडा करणारा एक म्हणजे वेंडर असतो. वेंडर म्हणजे विक्रेता. कशाचा विक्रेता असतो तो? फ्राईड ग्राउंडनट. फ्राईड ग्राउंडनट म्हणजेच काय? भुईमुगाच्या शेंगा जो आहे तो भाजून त्या ठिकाणी देत असतो. हु गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. आणि तो आपल्या त्या वस्तूंना विविध प्रकारचे नाव तो देत असायचा. कधी कधी काय सांगायचा? कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम one day, and on the next day Delhi almond, and on the third Raja delicacy, and so on and so forth. अशा प्रकारे विविध नावाने तो आपल्या त्या शेंगांना त्या ठिकाणी नाव द्यायचा आणि लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा. अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि लोक त्या ठिकाणी गर्दी करायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन of this crowd dallied before the astrologers too. आणि हे जे लोक असायचे ते एक मजाक म्हणून, एक टाइमपास म्हणून त्या ठिकाणी त्या ॲस्ट्रॉलॉजर कडे जाऊन आपलं भविष्य बघण्यासाठी त्यांच्याकडे ते गर्दी करायचे. पुढे बघू. द ॲस्ट्रॉलॉजर transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आणि त्याच्याजवळ जे ग्राउंडनटचं ते दुकान होतं, त्याच्यावरून जे काही येणारं ते प्रकाश होतं, त्या प्रकाशामध्येच तो त्या ठिकाणी आपला व्यवसाय चालवत असायचा. त्याच्याकडे स्वतःचं लाईट प्रकाशासाठीची काही व्यवस्था नसते. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal light. मॅक्झिमम असे त्या ठिकाणी व्यावसायिक असतात की त्यांच्याकडे स्वतःच्या लाईटची व्यवस्था नसते आणि त्या ठिकाणी म्युनिसिपल नगरपालिकेने सुद्धा कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नसते. The place was lit up by shop lights. आणि त्या ठिकाणचं जे तो जो ठिकाण आहे त्या दुकानातील प्रकाशामुळेच त्या ठिकाणी प्रकाश असायचं. One or two had hissing gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologers, managed with lights of their own. या ठिकाणी लेखक म्हणतात की एक दोन असे काही विक्रेते असतात की ज्यांच्याकडे गॅस लाईट आहे. असे काही विक्रेते आहेत की ज्यांच्याकडे ते पोलवरच्या लाईट खालीच त्यांनी आपला व्यवसाय थाटलेला आहे. काहींकडे ओल्ड सायकलवरचे ते लॅम्प्स आहेत. आणि एक दोन जसे ॲस्ट्रॉलॉजर सारखे ते इतरांच्या लाईटवरती आपलं दुकान त्या ठिकाणी चालवत असतात. म्हणजे दुसऱ्यांच्या उधारीच्या त्या उजेडावरती आपलं ते काम भागवत असतात. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. आणि अशा प्रकारचा जो प्रकाश असायचा तो प्रकाश
आडवा तिडवा जाणारा, क्रिस क्रॉस म्हणजेच काय, आडवा तिडवा जाणारा. कारण की मध्ये जर कोणी एखादे व्यक्ती येऊन उभे राहिले तर तो जो प्रकाश असायचा तो थोडा कन्फ्युज होऊन जायचा, म्हणजेच बिविल्डरिंग होऊन जायचा. मग ती त्याची म्हणजे असा तो अंधुक होऊन जायचा, अशा प्रकारचा तो प्रकाश. आणि त्याच्यामध्येच हे आपलं व्यवसाय करत असायचे. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. आणि हा जो प्रकाश होता हा त्या ज्योतिषाला ऍस्ट्रॉलॉजरला हा सूट होत असायचा. कारण की त्याने असं कधीच ठरवलेलं नव्हतं की मी एक ज्योतिषी बनणार. जेव्हा त्याने आपल्या जीवनाची सुरुवात केली होती तेव्हा तो योगायोगाने त्याला परिस्थितीमुळे हे ज्योतिषीचं काम करावं लागत होतं. And he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. त्याला स्वतःबद्दलच काही क्षणामध्ये काय होईल हे माहीत नव्हतं, तर दुसऱ्यांबद्दल काय माहीत असणार, असं लेखक या ठिकाणी म्हणतात. ही वॉज as much a stranger to the stars as were his innocent customers. तो ज्या पद्धतीने एखाद्या स्टार म्हणजेच या आकाशातील ताऱ्यांबद्दल अनभिज्ञ होता, त्याच पद्धतीने आपल्या त्या प्रामाणिक ग्राहकांबद्दल सुद्धा काय असतो, तो अनभिज्ञ असतो. Yet he said things which pleased and astonished everyone. परंतु तो जो काही सांगायचा त्या गोष्टीमुळे लोक मात्र समाधानी होत असायचे. That was more a matter of study, practice and a shrewd guesswork. असं का होत असायचं? कारण की त्याच्या त्या अनुभवामुळे, त्याच्या त्या अभ्यासामुळे आणि त्या सरावामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला अतिशय चांगल्या प्रकारे जमायला लागलेल्या होत्या. एक गेस वर्क करण्याची जी कला होती ती त्याला चांगली जमायला लागलेली होती. All the same, it was as much an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of a day. आणि तो त्याचा जो काम आहे एवढा प्रामाणिकपणे करायचा, जसा एखादा मजूर आपलं काम प्रामाणिकपणे करतो आणि शेवटी त्याला त्या कामाचा मोबदला मिळतो, त्याच पद्धतीने हा सुद्धा आपल्या त्या कामाच्या मोबदल्यासाठी डिझर्व करत असायचा, म्हणजे पात्र असायचा. कारण की तो अतिशय प्रामाणिकपणे हा ज्योतिषीचं काम त्या ठिकाणी करत असायचा. He had left his village without any previous thought or plan. आणि त्याने त्याचं जे गाव सोडलेलं होतं ते सोडत असताना कुठल्याही प्रकारचं पूर्वनियोजन त्या ठिकाणी नव्हतं. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. जर तो त्या ठिकाणीच राहिला असता तर त्यांनी आपल्या पूर्वजांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकला असता. कुठल्या प्रकारचे काम करू शकला असता? तो टिलिंग द लँड म्हणजे कल्टिवेशनचं काम करू शकला असता. तिथेच तो राहिला असता, लग्न झालं असतं त्याचं, आणि त्याचं जे कॉर्न फील्ड आहे, मक्याची वगैरे शेती आहे, त्या शेतीमध्ये तो पीक पिकू शकला असता आणि आपल्या पूर्वजांच्या घरामध्येच त्या ठिकाणी तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. परंतु ते तसं घडलं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles. परंतु ते तसं घडू शकलं नाही आणि ते घर त्याला सोडावं लागलं आणि कंप्लीट 200 मैल
आपल्या गावापासून दूर निघून येईपर्यंत त्यांनी पाठीमागे वळून सुद्धा पाहिलं नाही. टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन. आणि एक गावातील व्यक्तीसाठी हे एक समुद्र पोहून जाण्यासारखी गोष्ट होती. He had a working analysis of mankind's troubles. Marriage, money, and the tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Within 5 minutes, he understood what was wrong. त्याच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्रॉब्लेम बद्दल तो अनालिसिस करायचा, व्यक्तीच्या प्रवृत्तीबद्दल, व्यक्तींच्या कोणत्या कोणत्या त्रासांबद्दलचं त्याच्याकडे सोल्युशन होतं. कोणाचे मॅरेज प्रॉब्लेम असतील, कोणाचे मनी प्रॉब्लेम असतील, किंवा व्यक्तीच्या जीवनामधील काही गुंतागुंतीचे समस्या असतील गुंतागुंतीच्या, तर मानवी जीवनातील ह्या गुंतागुंती सोडवण्यासाठीचा मार्ग तो त्या ठिकाणी लोकांना सांगत असायचा. आणि लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. आणि खूप सरावामुळे तो अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करू शकत असायचा. चांगल्या प्रकारे तो स्पष्टीकरण त्या ठिकाणी देऊ शकत असायचा. विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. पहिले 5 मिनिट तो त्या समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय वाईट घडलेलं आहे तो समजण्याचं काम करायचा. आणि ही चार्ज 3 पाईज पर क्वेश्चन. आणि तो प्रत्येक प्रश्नासाठी 3 पै आकारायचा. नेवर ओपन्ड हिज माउथ टिल फॉर ॲट लीस्ट 10 minutes, which prove questions. Never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. समोरचा कंप्लीट 10 मिनिट बोलेपर्यंत तो आपला तोंड सुद्धा त्या ठिकाणी उघडायचा नाही. which provided him enough stuff for a dozen answers and advices. की ज्याच्यामधून त्याच्याकडे 1 डझनभर प्रश्नांचे उत्तर आणि सल्ले त्या व्यक्तीसाठी निर्माण होतील, तयार होतील, तोपर्यंत तो अजिबात बोलायचा नाही. when he told the person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fullest result for your efforts. 9 of 10 were disposed to agree with him. त्या ठिकाणी जेव्हा तो समोरच्या व्यक्तीचा तळहात पाहून त्या ठिकाणी त्यांना सांगायचा की तुम्ही प्रयत्न तर खूप करता, परंतु तुम्हाला त्यात यश येत नाही, तेव्हा त्या ठिकाणी 10 पैकी 9 जण जे असायचे ते मात्र त्याच्या त्या उत्तराशी अनुकूल असायचे, डिस्पोज्ड असायचे आणि ते मान्य करायचे. और ही क्वेश्चन, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? किंवा पुढचा प्रश्न त्याचा दुसरा असा असायचा की तुझ्या परिवारामध्ये किंवा दूरच्या नात्यामध्ये एखादी अशी स्त्री आहे की जी तुमच्याशी अनुकूल नाही, तुमच्याकडे ती दुर्लक्ष करते, असं त्या ठिकाणी त्याला प्रश्न केला जायचा. और ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर्स. आणि तो त्या ठिकाणी त्या कॅरेक्टर्सचं वर्णन करायला लागायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणि तुमचा हा जो त्रास आहे, जास्तीत जास्त तुमचे जे त्रास आहेत हे तुमच्या स्वभावामुळे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न फेअर ही इज. तुम्ही कसं काय समाधानी राहू शकता जर तुमच्यावरती शनीची छाया असेल तर. अशा प्रकारचा त्याचा नंतरचा प्रश्न असायचा. तुमच्या मागे शनी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. यू हॅव अन
इम्पिट्युअस नेचर अँड अ रफ इंटेरियर. आणि या ठिकाणी लेखक म्हणतात की हा जो ज्योतिषी आहे समोरच्या व्यक्तीला सांगायचा की तुमचा जो स्वभाव आहे तो हा कसा झालेला आहे, व्हायलंट झालेला आहे आणि चंचलपणा त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुमचं जे बाह्य विश्व आहे ते मात्र रफ झालेलं आहे. दिस endeared him to their hearts immediately. आणि त्याच्यामुळे अ, त्यांच्या हृदयामध्ये एक प्रकारचं प्रेम जागृत करण्याचं काम या ठिकाणी केलं जायचं. फॉर इवन द mildest of us loves to think that he has a forbidding exterior. आणि for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. आणि असं सांगितल्यानंतर तो व्यक्ती त्या ठिकाणी विचार करायला लागायचा, खरोखरच आपला स्वभाव असं असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आपल्याला आपलं स्वभाव जे आहे ते बदलणं गरजेचं आहे. द नट्स वेंडर blew out his flare and rose to go home. आणि तो जो शेंगा विक्रेता आहे त्याने आपलं जे ते प्रकाश आहे तो त्या ठिकाणी विझवतो आणि घरी निघण्याच्या तयारीमध्ये असतो, तो घरी निघायला लागतो. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. आणि ती ॲस्ट्रॉलॉजर साठी सुद्धा एक प्रकारचं संकेत असतं की घरी जाण्याची वेळ झालेली आहे. आणि हा ॲस्ट्रॉलॉजर सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण अंधार पडण्यापूर्वी तो आपल्या वस्तू आपल्या बॅगमध्ये टाकायला लागतो. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. आणि तो पॅराफेरनेलिया म्हणजेच आपलं जे सामान आहे, सर्व सामान त्या ठिकाणी कवरी सेल्स आणि सर्व सामान तो आपल्या बॅगमध्ये टाकतो आणि त्या ठिकाणी तो जो ग्रीन लाईट असतो थोडा तो त्या ठिकाणी पूर्णतः अंधार पडण्यापूर्वी निघण्याच्या तयारीत असतो. He looked up and saw a man standing before him. आणि तेवढ्यात तो वरती पाहतो तर काय एक व्यक्ती त्याच्या समोर उभा आहे. He sensed a possible client and said, "You look so careworn." त्या ठिकाणी त्या व्यक्तीला तो पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की हा एक चांगला ग्राहक आहे असं त्याला वाटतं. परंतु तो त्याला म्हणतो की तुम्ही खूप चिंतातूर दिसताय. It will do you good to sit down for a while and chat with me. तुम्ही काही वेळ या ठिकाणी माझ्या सोबत बसून माझ्यासोबत गप्पा मारू शकता किंवा तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सांगू शकता. The other grumbled some reply vaguely. त्या ठिकाणी दुसरा जो आहे तो मात्र त्या ठिकाणी काहीतरी पुटपुटतो आणि काहीतरी त्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजरला सांगतो. तर द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. परंतु ॲस्ट्रॉलॉजर जो आहे त्याच्या त्या मागणीला नकार देतो. Where upon the other thrust his palm under his nose saying, "You call yourself an astrologer?" आणि तेवढ्यामध्ये तो त्याच्या नाकाच्या खाली आपलं जे पाम आहे म्हणजेच तळहात असा नेतो आणि त्याला सांगतो, तू स्वतःला एक ज्योतिषी म्हणतोस? The astrologer felt challenged and said, tilting the other's palm towards the green shaft of light. आणि त्याचा जो आव्हान आहे त्या ठिकाणी
ॲस्ट्रोलॉजरला असं वाटणं त्या ठिकाणी हा व्यक्ती आपल्याला आव्हान देतो असं त्याला वाटतं आणि तो त्याचा हात जो आहे तो त्या ग्रीन सॅप कडे असा खाली झुकवतो. युवर्स इज अ नेचर आणि तो त्या ठिकाणी नेमकं सांगणारच की तुमच्या पाठीमागे एक क्षणी तुमचा स्वभाव ओ स्टॉप दॅट आणि तो तेवढ्यामध्ये समोरचा व्यक्ती म्हणतो की नाही ते तसं काही नको सांगूस मला. द अदर सेड दुसरं काहीतरी सांग. टेल मी समथिंग वर्थ फाईल काहीतरी महत्वाचं सांग जे की मला उपयुक्त असेल योग्य असेल. अवर फ्रेंड फेल्ट फिक्यूड आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन आणि तो त्या ठिकाणी सांगतो की मी प्रत्येक प्रश्नासाठी 3 पाई आकारतो अँड व्हॉट यू गेट आउट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी आणि तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही देऊ शकता जास्तीचं, परंतु मी एका प्रश्नाला 3 पै आकारतो. ॲट दिस द अदर विथड्रॉ हिज आर्म took out an anna and flung it out to him आणि तेवढ्यात तो आपल्या खिशामध्ये हात घालतो आणि एक आणा काढतो आणि त्याच्याकडे तो झोकून देतो. and flung it out to him त्याच्या अंगावर तो झोकून देतो. saying I have some questions to ask माझ्याकडे काही प्रश्न आहेत विचारण्यासाठी. if I prove you are bluffing you must return that anna to me with interest आणि जर समजा मी हे सिद्ध करून दाखवलं की तू मला फसवत आहेस, ब्लफिंग करत आहेस, मला फ्लर्ट करत आहेस, यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट तर तुला हा आना जो आहे तो मला इंटरेस्ट सगत काय करावं लागेल परत करावं लागेल असं त्या ठिकाणी तो सांगतो. पुढे पाहू. If you find my answer satisfactory, will you give me 5 rupees? ॲस्ट्रॉलॉजर अतिशय ग्रीडी असतो, त्याच्यामुळे तो त्याला म्हणतो की जर समजा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समाधानकारक दिलं तर तुम्ही मला 5 रुपये देणार का? तर तो गुरुनायक म्हणतो की नो. और विल यू गिव्ह मी 8 आनास मग तुम्ही 8 आणे देणार का? ऑल राईट प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी twice as much if you are wrong said the stranger. तर तो अनोळखी व्यक्ती म्हणतो की ठीक आहे काही हरकत नाही पण जर समजा तू मला चुकीचं उत्तर दिलंस तर मात्र तुला त्याचे डबल द्यावे लागतील. This pact was accepted after a little further argument. The astrologer sent up a prayer to heaven as the other lit a cherub. आणि त्या ठिकाणी हा ॲस्ट्रोलॉजर जो आहे त्या ठिकाणी प्रेयर करायला लागतो. तेवढ्यामध्ये त्या व्यक्तीने त्या ठिकाणी चेरूट पेटवलेला आहे. The astrologer caught a glimpse of his face by the match light आणि त्या मॅच लाईट मध्ये त्याला त्या स्ट्रेंजरचा चेहरा त्या चेहऱ्याची एक झलक ग्लिम्स एक झलक त्या ठिकाणी दिसते. There was a pause as a cars footed on the road. Jutka drivers swore at his horses and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. आणि हे पाहिल्यानंतर मात्र त्याचा जो आवाज आहे त्या ठिकाणी दबतो, त्याला एक पॉज लागून जातं. जसं काही एखाद्या रस्त्यावरील ज्या कार असतात त्या हूट करत राहतात त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्या आवाजाला एक प्रकारचं स्पंदन निर्माण झालेलं आहे. जसं जुटका ड्रायव्हर्स म्हणजेच घोडा गाडीवरचा जो ड्रायव्हर असतो तो आपल्या घोड्यांना ज्या पद्धतीने हाकतो त्या पद्धतीने या ठिकाणी मात्र याची अवस्था झालेली आहे. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. जसं पार्क मधील गर्दी कमी कमी होत जाते आणि जसा आवाज कमी जास्त होत जातो त्या पद्धतीने याची अवस्था झालेली आहे. द अदर शट डाऊन
sucking his cheroot, puffing out, sat there ruthlessly. आणि दुसरा जो आहे म्हणजे तो स्ट्रेंजर जो आहे त्या ठिकाणी खाली आपला चेरूट म्हणजे शिगार ओढत त्या ठिकाणी बसलेला आहे. पपिंग म्हणजे ओढण्याचं काम, आणि त्या ठिकाणी तो अतिशय रुथलेसली, अतिशय अग्रेसिव्हली त्या ठिकाणी बसलेला आहे. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल, आणि ॲस्ट्रॉलॉजरला मात्र त्या ठिकाणी आता बरं वाटत नाहीये, तो असमाधानी आहे, असुरक्षित त्याला वाटायला लागलेला आहे. हेअर टेक युअर अना बॅग, आता तो त्या ठिकाणी म्हणतो की हा तुमचा आणा परत घ्या. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, मी अशा प्रकारचे आव्हान स्वीकारत नाही. इट इज लेट फॉर मी टुडे, आणि मला घरी जायला आज उशीर झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप, आणि तो आपलं जे साहित्य आहे तो त्या ठिकाणी गुंडाळायला सुरुवात करतो, म्हणजे घरी जाण्याच्या तयारीसाठी ते सामान आपल्या बॅगमध्ये टाकण्याच्या तयारीत असतो. द अदर हेड हिज रिस्ट अँड सेड, आणि तेवढ्यात त्या व्यक्तीने त्याचा मनगट पकडलेला आहे आणि म्हणतो, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ, आता तुम्ही इथून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग, मी जात असताना तुम्ही या ठिकाणी मला पाठीमागे ओढलेला आहे. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हाईस शूक अँड बिकेम फेंट, आणि ॲस्ट्रॉलॉजर जो आहे त्या ठिकाणी त्याला असं म्हणजे तो शिवर होत आहे, कापायला लागलेला आहे तो त्या ठिकाणी, आणि त्याचा जो आवाज आहे तो त्या ठिकाणी पूर्णतः दबलेला आहे, आणि एकदम आवाज काय म्हणता येईल त्याला, घाबरल्यानंतर कसा आवाजामध्ये बदल होतो तसा झालेला आहे. लिव्ह मी टुडे, तो म्हणतो की आजच्या दिवस मला सोडा. आय विल स्पीक टू यू टुमॉरो, मी तुम्हाला उद्या तुमचं भविष्य सांगेल. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, दुसरा जो आहे आपला जो पाम आहे त्याच्या चेहऱ्याजवळ नेतो आणि त्याला सांगतो, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, चल भविष्य सांग. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थॉट ड्राईंग अप, देर इज अ वुमन, आणि आता याला पर्याय नसतो, त्याच्यामुळे तो आपला घसा जो आहे कोरडा पडलेला तो साफ करून त्या ठिकाणी भविष्य काय सांगायला सुरुवात करतो, आणि पहिलंच त्या ठिकाणी उत्तर देणारा असतो की देर इज अ वुमन, त्या ठिकाणी एक स्त्री आहे. वाक्य पूर्ण होऊ देत नाही तर तो म्हणतो स्टॉप, से द अदर, दुसरा म्हणतो की नाही थांब, तसं काही मला सांगून, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला ते सगळं काही नकोय. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, मी माझ्या सध्याच्या ज्या शोधामध्ये निघालेलो आहे त्या शोधात मी यशस्वी होईल की नाही ते मला सांग. आन्सर दिस अँड गो, या प्रश्नाचं उत्तर दे आणि तू जा. आपण या ठिकाणी थांबू कारण की व्हिडिओ फारच मोठा होत चाललेला आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी थांबू आणि राहिलेला भाग जो आहे आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघू. धन्यवाद.